राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच हा महान निकाल या ठिकाणी राहुल नार्वेकरांनी आज दिला। यानंतर आता सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोष साजरा केला जातोय आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलाय। या निकालानं शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीचं प्रकरण हे पक्षांतर्गत मतभेदाचं प्रकरण असल्याचं विधानसभा अध्यक्षांचं म्हणणं आहे। अजीत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजीत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच। विधानसभा अध्यक्षांचाही निकाल अजित पवारांच्या बाजूने। शरद पवार गटाला मोठा धक्का। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निकाल दिलाय। अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिलाय। विधिमंडळातल्या आमदारांच्या संख्येच्या आधारावरून हा निकाल दिल्याचं राहुल नार्वेकरांनी सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच। दोन्ही गटाचे सर्वच्या सर्व आमदार पात्र। राष्ट्रवादीची केस पक्षांतर्गत मतभेदाची। शरद पवार गटाच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळल्या। विधिमंडळाच्या संख्याबळाच्या आधारे निष्कर्ष काढल्याचं नार्वेकरांनी सांगितलंय। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कालमर्यादेत ही ऑर्डर आम्ही प्रोनाऊन्स केलेली आहे। ही ऑर्डर देत असताना संविधानात दिलेल्या तरतुदी, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स आणि डिस्क्वालिफिकेशन म्हणजे अपात्रतेच्या संदर्भात जे नियम आहेत त्या सगळ्यांच्या आधारावरती हा निर्णय दिला गेला आहे। राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर अजित पवार गटानं एकच जल्लोष केला। संपूर्ण निकाल वाचूनच यावर सविस्तर प्रतिक्रिया देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। निवडणूक आयोगाचा तुमच्या बाजूने आला आज विधानसभा अध्यक्षांनी। मी आत्ता इकडे आलेलो, मला काही त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे। मी माहिती घेऊन घेतल्यावर बोल। मी आत्ता इकडे आलेलो, मला काही त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे। मी माहिती घेऊन घेतल्यावर बोल। अनिल पाटलांनीही या निकालाचं स्वागत केलंय। हा निकाल योग्य असला तरी या निकालावर पूर्ण समाधानी नसल्याचं सांगितलंय। अध्यक्षांनी आज जो निर्णय दिलेला आहे त्याचं मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। घटनेचं आणि कायद्याचा तंतोतंत त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना असलेली अधिकार क्षेत्रातली मर्यादा ही सगळी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजचा जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून समाधानी आहोत। शरद पवार गटानं या निकालावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे। कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि आपल्या सोयीचा निकाल कसा द्यावा हे जर शिकायचं कोणाला असेल या देशात तर ते विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर साहेब एक ट्युशन घेऊ शकतात। कायदा नरिमन पॉईंटच्या साईडला आहे तर आमचे अध्यक्ष कोलाबा साईडला होते, म्हणजे त्यांच्या घराजवळ। अत्यंत हास्यास्पद हे होतं। अपात्रतेच्या खटल्यात कोणताही आमदार अपात्र ठरला नाही हे विशेष आहे। शरद पवार गट या निकालाला कोर्टात आव्हान देणार यात शंका नाही। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। राष्ट्रवादी अजित पवार यांचीच असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला। पण या निकालानंतर पवार गटानं आक्रमक पवित्रा घेतलाय। पाहूया, नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयावर विरोधकांकडून शंका सुद्धा व्यक्त करण्यात येते। नेमकं या निकालानंतर काय राजकारण सुरू झालंय सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट। स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पक्ष तोडायचे, पक्ष मोडायचे, कायदे तोडायचे, कायदे मोडायचे आणि मी त्या खेळातलाच नाही असं सांगायचं हे हास्यास्पद आहे। राष्ट्रवादी अजित पवारांचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिल्यानंतर पवार गटाची उद्विग्नता स्पष्ट दिसू लागली आहे। विधानसभा अध्यक्षांचा निकाल पक्षपाती असल्याचा आरोप शरद पवार गटानं केलाय। अजित पवार गटाला पक्ष सोपवताना 10व्या परिशिष्टाची पायमल्ली झाल्याचा आरोप
शरद पवार गटानं केला. 10th शेड्यूल इंट्रा पार्टीमध्ये बघत नाही अँड देअरफॉर नो वन इज डिस्क्वालिफाईड. कारण का म्हणाले राजकारण आहे. राजकारणामध्ये पक्ष तुटतात, नवीन मित्र मिळतात, नवीन रस्ते बदलले जातात, नवीन रस्त्यावरनं लोक चालतात. मग 10th शेड्यूल ठेवलंय कशाला? आयाराम गयाराम नावाची पद्धत होती ती रोखायला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी देखील विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर बोचरी टीका केली आहे. अजित पवार यांनी भाजपकडे पक्ष गहाण ठेवल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. पक्षाची विचारधारा आयडिओलॉजी आता गहाण ठेवलेली आहे, लिलाव केलेली आहे पदासाठी. आणि त्यामधूनच असं वाटतं की ज्या पद्धतीचे हे निकाल आहेत आणि घड्याळ पक्ष काढला, आता घड्याळ काढला. घड्याळाचा काटा कितीही जोराने फिरला तरी तो सेकंदातच मोजला जातो. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही विधानसभा अध्यक्षांवर निशाणा साधलाय. अध्यक्षांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप आदित्य ठाकरे करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल जो निकाल आलेला आहे, जे अध्यक्ष आहेत आपले विधानसभेचे, त्यांनी ट्रायब्युनल म्हणून निकाल दिलेला आहे आणि तो जसा निकाल अपेक्षित होता तसाच आहे. ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचं पक्षाची आता काही देणं घेणं नाही, जणू काही त्यांनी स्थापनच केलं नाही. आणि आता ज्यांनी पक्ष पळवला आहे त्यांना त्या पक्षाचा मालक करून टाकलं. संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंना संविधानाबाबत काय माहिती आहे असा प्रतिसवाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी उपस्थित केलाय. अशा टिप्पणींवरती मी आपल्याला यापूर्वीच सांगितलं आहे की जितेंद्र आव्हाड जे असतील, संजय राऊत जे असतील अथवा आदित्य ठाकरे जे असतील, हे कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट्स आहेत. ह्यांच्या एवढ्या विद्वानांच्या टिप्पणीवरती मी स्वतःला सीमित समजतो, त्यांच्या एवढ्या महान व्यक्तींच्या गोष्टींवरती उत्तर देण्यासाठी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा निकालही दिला. राष्ट्रवादीचा हा निकाल देताना नार्वेकरांच्या निकालावर विरोधकांकडून शंका उपस्थित करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.